श्रीकृष्णाय नमः. नमस्कार. माझ्या थिंक रिच अँड पॉझिटिव्ह चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या अत्यंत महत्त्वाच्या अध्यायावर चर्चा करणार आहोत. अध्याय 14वा, गुणत्रय विभाग योग. गुणत्रय विभाग योग याचा अर्थ आहे त्रिगुणमयी माया. हा अध्याय सांगतो की मानवाच्या प्रत्येक कृतीमागे 3 गुण काम करत असतात: सत्व, रज आणि तम. हे 3 गुण आपला स्वभाव, विचार, आचरण आणि जीवनाची दिशा ठरवतात. 3 गुण कोणते? पहिला आहे सत्वगुण. पवित्रता व प्रकाश, यामध्ये शांतता, ज्ञान, स्थिरता, चांगले विचार, सकारात्मकता आणि मन प्रसन्न ठेवणारा असा हा सत्वगुण. सत्वगुण वाढला की व्यक्ती ज्ञानी, प्रेमळ, प्रामाणिक आणि शांत बनते. रजोगुण. दुसरा आहे रजोगुण. इच्छा व क्रियाशीलता, यामध्ये महत्वाकांक्षा, मेहनत, चंचलता, सतत काहीतरी करायची धडपड, इच्छा, स्पर्धा, अस्थिरता. रजोगुण वाढला की व्यक्ती कार्यशील असते, पण तणाव, चढ उतार, अस्वस्थताही वाढू शकते. आणि तिसरा आहे तमोगुण. अज्ञान व जडता, यामध्ये आळस, अंधार, गोंधळ, नकारात्मकता, भीती, निर्णय क्षमता कमी. तमोगुण वाढला की व्यक्ती निष्क्रिय, नकारात्मक व दिशाहीन होते. आता हे गुण जीवनावर कसे प्रभाव टाकतात? भगवंत श्रीकृष्ण सांगतात की हे 3 गुण प्रकृतीचे मूलभूत घटक आहेत. आपल्या विचारांपासून कर्मांपर्यंत सर्व काही हे गुण नियंत्रण करतात. सत्वगुण मोक्षाकडे नेतो, रजोगुण कर्माच्या बंधनात गुंतवतो आणि तमोगुण अज्ञान आणि खाली ओढणाऱ्या भावनांकडे नेतो. आपण आतापर्यंत 14व्या अध्यायाची चर्चा केली. आता अध्याय प्रारंभ करण्यापूर्वी एक सुंदर श्लोक. मां च यो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् समतीतेयान् ब्रह्मभूयाय कल्पते. याचा अर्थ आहे, जो मनुष्य निष्ठेने, अविचल भक्तीने माझी सेवा करतो, तो या 3 गुणांच्या म्हणजे सत्व, रजो, तमो गुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्वरूप म्हणजेच मोक्षाच्या सर्वोच्च अवस्थेस पात्र होतो. अध्याय प्रारंभ. श्री भगवान म्हणतात, आणखी पुन्हा मी तुला सर्व ज्ञानातले परम उत्तम ज्ञान सांगतो, जे जाणल्याने सर्व मुनींना परमसिद्धी प्राप्त झाली आहे. श्रीकृष्णांनी 7व्या अध्यायापासून ते 12व्या अध्यायाच्या शेवटपर्यंत परम सत्य पुरुषोत्तम भगवंतांचे विशद वर्णन केलेले आहे. आता भगवान श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला अधिक प्रबोधन करत आहेत. मनुष्याने जर हा अध्याय तात्विक ज्ञान पद्धतीने जाणून घेतला तर त्याला भक्तियोगाचे ज्ञान होईल. 13व्या अध्यायात स्पष्टपणे म्हटले आहे की विनम्र भावाने ज्ञानाची जोपासना केल्याने मनुष्य भौतिक जंजाळातून मुक्त होऊ शकतो. असेही स्पष्ट करण्यात आले आहे की भौतिक गुणांच्या संपर्कामुळे जीव या भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध होतो. आता या अध्यायामध्ये ते गुण कोणते आहेत, ते कसे कार्य करतात, कसे बद्ध करतात आणि कशी मुक्ती प्रदान करतात, याचे भगवंत वर्णन करतात. या अध्यायांमध्ये वर्णलेले ज्ञान हे आतापर्यंत इतर अध्यायांमध्ये सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ असल्याचे भगवंत स्पष्टपणे सांगतात. हे ज्ञान जाणून घेतल्यामुळे अनेक ऋषीमुनींनी सिद्धी प्राप्त केली आहे आणि वैकुंठ लोकात प्रविष्ट झाले. आता भगवंत तेच ज्ञान अधिक स्पष्ट रूपात सांगत आहेत. आतापर्यंत वर्णन केलेल्या इतर सर्व ज्ञान मार्गांपेक्षा हे ज्ञान अतिशय श्रेष्ठ आहे आणि
हे जाणून अनेकांनी सिद्धी प्राप्त केली आहे. यावरून हे अपेक्षित आहे की जो हा 14वा अध्याय जाणतो त्याला सिद्धी प्राप्त होते. या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यथित होत नाही. हे भारता, ब्रह्म नामक संपूर्ण भौतिक तत्व हे जन्माचा स्रोत आहे आणि या ब्रह्मालाच मी गर्भस्थ करतो. यामुळे सर्व जीवांचा जन्म शक्य होतो. हे कौंतेय, भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे. भौतिक प्रकृती सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी बनलेली आहे. हे महाबाहू अर्जुन, जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा या त्रिगुणांमुळे तो बद्ध होतो. जीव हा दिव्य असल्यामुळे त्याला या भौतिक प्रकृतीशी मुळीच कर्तव्य नसते. तरीही भौतिक जगताद्वारे बद्ध झाल्यामुळे तो त्रिगुणांच्या वर्चस्वाखाली कार्य करत असतो. प्रकृतीच्या विविध रूपांनुसार जीवांना निरनिराळ्या प्रकारची शरीरे प्राप्त झाल्यामुळे त्यांना त्या प्रकृतीला अनुसरून कार्य करावे लागते. हेच विविध प्रकारच्या सुखदुःखांचे कारण आहे. हे अनघ अर्जुना, सत्वगुण इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आहे आणि हा मनुष्याला सर्व पापांतून मुक्त करतो. जे सत्वगुणामध्ये स्थित आहेत ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात. हे कौंतेया, असंख्य वासना आणि महत्वाकांक्षांमुळे रजोगुण उत्पन्न होतो आणि यामुळे देहधारी जीव सकाम कर्मांशी बांधला जातो. हे भारता, अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा सर्व देहधारी जीवांचा मोह असल्याचे जाण. प्रमाद, आळस आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत व ते बद्ध जीवाला बंधनकारक ठरवतात. हे भारता, सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो, रजोगुण सकाम कर्माशी बांधतो आणि तमोगुण त्याचे ज्ञान आवृत्त करून मूर्खपणाशी बांधतो. हे भारता, कधीकधी रजोगुण व तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुण प्रमुख होतो. कधीकधी रजोगुण, सत्व आणि तम यांचा पाडाव होतो आणि इतर वेळी तमोगुण, सत्व आणि रज यांचा पाडाव करतो. याप्रमाणे वर्चस्वासाठी निरंतर स्पर्धा सुरू असते. म्हणजेच जेव्हा रजोगुण प्रमुख होतो तेव्हा सत्व आणि तमोगुण यांचा पाडाव होतो. जेव्हा सत्वगुण प्रधान होतो तेव्हा रज आणि तम यांचा पाडाव होतो आणि तमोगुण प्रभावी असतो तेव्हा रज आणि सत्व यांचा पाडाव होतो. ही स्पर्धा सदैव सुरूच असते. म्हणून ज्याला खरोखर कृष्ण भावनेमध्ये उन्नत करण्याची इच्छा आहे त्याला त्रिगुणांच्या पलीकडे जाणे आवश्यक आहे. विशिष्ट गुणांचे प्रामुख्य हे व्यवहारात, कार्यात, खाण्यापिण्यात इत्यादी गोष्टींमध्ये दिसून येते. या सर्वांचे वर्णन पुढील अध्यायामध्ये करण्यात येईल. परंतु जर मनुष्याची इच्छा असेल तर अभ्यासाने तो रजोगुण आणि तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुणाची वृद्धी करू शकतो. त्याचप्रमाणे रजोगुणाची वृद्धी करून सत्व आणि तम यांचा पाडाव करू शकतो किंवा तमोगुणाची वृद्धी करून सत्व आणि रज यांचा पराजय करू शकतो. जरी प्रकृतीचे हे 3 गुण असले तरी जर मनुष्य निश्चयी असेल तर त्याला सत्वगुणाचा कृपालाभ प्राप्त होऊ शकतो व यामुळे तो सत्वगुणाच्याही पलीकडे जाऊन विशुद्ध सत्वगुणात स्थित होऊ शकतो. या विशुद्ध सत्वयुक्त अवस्थेला वसुदेव अवस्था असे म्हटले जाते आणि या अवस्थेमुळे मनुष्य भगवत विज्ञान जाणू शकतो. विशिष्ट कार्यांच्या लक्षणावरून
मनुष्य कोणत्या गुणामध्ये स्थित आहे ते समजू शकते. जेव्हा देहाची सर्व द्वारे ज्ञानाने प्रकाशित होतात तेव्हा सत्वगुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव येऊ शकतो. 2 नेत्र, 2 कान, 2 नाकपुड्या, तोंड, जननेंद्रिय आणि गुद अशी शरीरामध्ये 9 द्वारे आहेत. जेव्हा प्रत्येक द्वार सत्वगुणाच्या लक्षणाने प्रकाशित होते तेव्हा मनुष्यात सत्वगुणाची वाढ झाली आहे असे समजावे. सत्वगुणामध्ये मनुष्य सर्व गोष्टी योग्य स्थितीत पाहू शकतो, सर्व गोष्टी योग्य रीतीने ऐकू शकतो आणि सर्व गोष्टींची रुची यथार्थ रीतीने घेऊ शकतो. मनुष्य अंतर्बाह्य सुचिरभूत होतो. प्रत्येक इंद्रिय रूपी द्वारामध्ये सुखाची वृद्धी होते. हीच सत्वगुणाची अवस्था आहे. हे भरतवर्ष, जेव्हा रजोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अत्यधिक आसक्ती, सकाम कर्म, महत् प्रयास, अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षणे उत्पन्न होतात. रजोगुणी मनुष्य त्याने प्राप्त केलेल्या स्थितीत कधीच संतुष्ट राहत नाही. आपला दर्जा वाढवण्याची त्याला सदैव लालसा असते. जर त्याला राहण्याकरता निवास स्थान बांधावयाची इच्छा असेल तर तो राजवाड्याप्रमाणेच घर बांधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. एकूणच काय, रजोगुणामध्ये अनियंत्रित इच्छा प्राप्त करण्याची लालसा असते. हे कुरुनंदन, जेव्हा तमोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अंधकार, निष्क्रियता, मूर्खपणा आणि मोह हे प्रकट होतात. जेव्हा मनुष्याचा सत्वगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो महर्षींच्या उच्चतर पवित्र ग्रहलोकांना प्राप्त होतो. जेव्हा मनुष्याचा रजोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो सकाम कर्मांमध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात जन्म घेतो आणि जेव्हा तमोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो पशुयोनीमध्ये जन्म घेतो. पुण्यकर्माचे फळ शुद्ध असते आणि ते सत्वगुणामध्ये असल्याचे म्हटले जाते, परंतु रजोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे दुःख आहे आणि तमोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे मूर्खपणा आहे. सत्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणापासून प्रमाद, मोह आणि अज्ञान उत्पन्न होते. सत्वगुणी मनुष्य क्रमशः ऊर्ध्वगतीने उच्चतर लोकांमध्ये जातात. रजोगुणी मनुष्य पृथ्वी लोकात वास करतात आणि ते निंदे तमोगुणात स्थित आहेत. त्यांचे नरक लोकात अधःपतन होते. जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्मांचा प्राकृतिक गुणांखेरीज इतर कोणीही करता नाही आणि जो या सर्व गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला जाणतो तो माझ्या आध्यात्मिक स्वरूपाला प्राप्त होतो. जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो तेव्हा तो जन्म, मृत्यू, जरा आणि त्यापासून होणाऱ्या दुःखातून मुक्त होऊन याच जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. अर्जुनाने विचारले, हे प्रभू, त्रिगुणांच्या अतीत असणारा मनुष्य कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो, त्याचे आचरण कसे असते आणि तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे कसा जातो? त्यावर श्री भगवान म्हणाले, हे पांडुपुत्र, जो प्रकाश, आसक्ती आणि मोह यांची उपस्थिती असताना त्यांचा द्वेष करत नाही किंवा ते नाहीसे झाले तरी त्यांची आकांक्षा करत नाही, जो त्रिगुणांच्या प्रभावामध्येही अविचलित आणि निश्चल राहतो आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहेत हे जाणून उदासीन आणि दिव्य राहतो, जो आत्मस्थित आहे आणि सुखदुःखाला सारखेच मानतो, जो माती, दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो, जो प्रिय आणि अप्रिय यांच्याबद्दल समभाव राखतो, जो धीर आहे आणि स्तुती व निंदा, मान व अपमान याकडे समभावाने पाहतो,
जो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो आणि ज्याने सर्व भौतिक कर्मांचा परित्याग केला आहे त्या मनुष्याला गुणातीत म्हटले जाते. जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो तो तात्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तराप्रत उन्नत होतो आणि परमसुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत, अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे. ब्रह्माचे स्वरूप हे अमृत, अव्ययी, शाश्वत आणि सुखमय आहे. दिव्य साक्षात्काराचा प्रारंभ ब्रह्मापासूनच होतो. दिव्य साक्षात्काराचा मध्यभाग अर्थात दुसरी पायरी म्हणजे परमात्मा आहे आणि पुरुषोत्तम भगवान म्हणजे अंतिम पायरी आहे. म्हणून परमात्मा आणि निर्विशेष ब्रह्म हे दोन्ही परमपुरुषावर आश्रित आहेत. 7व्या अध्यायात वर्णन करण्यात आले आहे की भौतिक प्रकृती ही भगवंतांच्या अपराशक्तीची अभिव्यक्ती आहे. भगवंत कनिष्ठ अपरा प्रकृतीमध्ये पराप्रकृतीच्या अंशांना गर्भस्थ करतात आणि याप्रमाणे अपरा प्रकृतीशी पराप्रकृतीचा संपर्क येतो. भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध झालेला जीव जेव्हा आध्यात्मिक ज्ञानाच्या अनुशीलनास प्रारंभ करतो तेव्हा तो भौतिक बद्धावस्थेपासून क्रमशः परमेश्वराच्या ब्रह्मरूप स्तराप्रत उन्नत होतो. जीवनातील या ब्रह्मस्तराची प्राप्ती म्हणजे आत्मसाक्षात्काराची पहिली पायरी होय. या स्तरावरील ब्रह्म साक्षात्कारी पुरुष हा भौतिक उपाधींच्या पलीकडे गेलेला असतो, परंतु तो वास्तविकपणे ब्रह्मसाक्षात्कारात परिपूर्ण नसतो. त्याच्या इच्छेनुसार तो ब्रह्मस्तरावरच स्थिर राहू शकतो आणि त्यानंतर हळूहळू परमात्मा साक्षात्काराप्रत उन्नत होतो आणि त्यानंतर पुरुषोत्तम भगवान रूपाच्या साक्षात्काराची प्राप्ती करू शकतो. या संदर्भातील अनेक उदाहरणे वेदांमध्ये आढळतात. चतुष्कुमार हे ब्रह्मसाक्षात्कारी होते, परंतु क्रमाक्रमाने ते भक्ती स्तराप्रत उन्नत झाले. जो निर्विशेष ब्रह्माच्या पलीकडे जाऊ शकत नाही त्याचे पुन्हा पतन होण्याची संभावना असते. श्रीमद भागवतात म्हटले आहे की मनुष्य जरी ब्रह्मस्तरावर आरूढ झाला तरी जर त्याने अधिक उत्तरोत्तर प्रगती केली नाही आणि परमपुरुषाचे ज्ञान प्राप्त केले नाही तर त्याची बुद्धी पूर्णपणे शुद्ध होऊ शकत नाही. म्हणून ब्रह्मस्तरावर आरूढ होऊन सुद्धा जर मनुष्य भगवत भक्तीमध्ये संलग्न झाला नाही तर त्याचे पतन होण्याची शक्यता असते. भगवंत हे षडैश्वर्याने परिपूर्ण आहेत आणि भक्त जेव्हा त्यांना शरण जातो तेव्हा या षडैश्वर्याचे आदान प्रदान होते. राजाचा सेवक जवळजवळ राजाच्याच दर्जाचा उपभोग घेतो. म्हणून शाश्वत सुख, अविनाशी आणि शाश्वत जीवन भक्तीबरोबरच प्राप्त होते. म्हणून ब्रह्माचा किंवा नियत्व आणि अविनाशी यांच्या साक्षात्काराचा भक्तीमध्ये समावेश होतो. जो भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे त्याला हा साक्षात्कार आधीच झालेला असतो. स्वभावतः जीव हा ब्रह्मस्वरूप असला तरी त्याला भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याची इच्छा असते आणि यास्तव त्याचे पतन होते. आपल्या स्वरूप स्थितीमध्ये जीव त्रिगुणातीत असतो, परंतु भौतिक प्रकृतीच्या संगाने तो त्रिगुणांमध्ये बद्ध होतो. या त्रिगुणांच्या संगामुळे त्याच्यामध्ये प्रकृतीवर स्वामित्व गाजवण्याची इच्छा ही राहतेच. पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होऊन भक्तीमध्ये संलग्न झाल्यामुळे तो तात्काळ दिव्यावस्थेमध्ये स्थित होतो आणि प्रकृतीवर स्वामित्व गाजवण्याची त्याची अवैध इच्छा नष्ट होते. म्हणून श्रवण, कीर्तन, स्मरण
आधीपासून प्रारंभ होणाऱ्या भक्तियोगाचा भक्तांच्या संघामध्ये अभ्यास केला पाहिजे. हळूहळू अशा सत्संगामध्ये आध्यात्मिक गुरूच्या कृपेने मनुष्याची प्रकृतीवर स्वामित्व गाजवण्याची इच्छा नाहीशी होते आणि तो दृढपणे दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये स्थिर होतो. या विधींचे विस्तारित वर्णन या अध्यायाच्या 22व्या श्लोकापासून ते शेवटच्या श्लोकापर्यंत करण्यात आले आहे. भगवत भक्ती अत्यंत सुलभ आहे. मनुष्याने सदैव भगवत सेवेमध्ये युक्त राहावे. भगवत प्रसाद ग्रहण करावा. भगवंतांच्या चरण कमलांना अर्पिलेल्या फुलांचा सुगंध घ्यावा. भगवंतांनी लीलास्थळांना भेट द्यावी. भगवंतांच्या लीलास्थळांना भेट द्यावी. त्यांच्या विविध लीलांविषयी अध्ययन करावे. भगवंत आणि त्यांच्या भक्तांमधील प्रेमाच्या आदानप्रदानाबद्दल श्रवण करावे. सदैव दिव्य हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप करावा आणि भगवंत व त्यांच्या भक्तांच्या आविर्भाव अथवा तिरोभाव दिनी उपवास करावा. अशा विधींचे पालन केल्याने मनुष्य सर्व भौतिक कर्मांतून पूर्णपणे अनासक्त होतो. जो या प्रकारे ब्रह्मज्योतीच्या स्तरावर स्थित होतो तो गुणात्मक दृष्ट्या भगवंतांच्या समानच असतो. आपण जर आपल्या जीवनातील गुणांवर लक्ष केंद्रित केले, सत्व वाढवले, रज संतुलित केले आणि तम कमी केले तर जीवनात शांतता, प्रगती आणि मोक्षाचा मार्ग सहज खुला होतो. आजचा अध्याय तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा आणि मला कमेंट देखील करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अध्याय समाप्त. धन्यवाद.